आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते त्या पद्धतीची आईस्क्रीम घरच्या घरी, ते सुद्धा फक्त 60 रुपयांमध्ये. मग त्यासाठी अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं. तोपर्यंत 2 चमचे कस्टर्ड पावडरमध्ये 1 पळी गरम दूध टाकून मिक्स करून घ्यायचं. दुधाला उकळी आली की त्यामध्ये तयार केलेलं कस्टर्डचं मिश्रण टाकून चांगलं उकळवून घ्यायचं. दूध घट्ट झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि या दुधाला थोडंसं थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर दूध आणखीन घट्ट झालेलं आहे. आता हे दूध एखाद्या डब्यामध्ये टाकायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून 1 तास थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर दूध जेलीप्रमाणे तयार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिनिटभर फिरवून घ्यायचं आणि एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं. यामध्ये व्हिप क्रीम टाकायची. जेवढं घट्ट दूध तयार झालेलं होतं त्याच्या अर्ध्या प्रमाणात व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि 2 थेंब पिवळा फूड कलर टाकून मिक्सरला फिरवून घेतले. एकदम घट्ट बॅटर तयार झालेले आहे. व्हिप क्रीम गोड असते म्हणून आपण साखर टाकली नाही. फ्रेश क्रीम वापरणार असाल तर दुधामध्ये साखर टाकायची. वरतून ॲल्युमिनियम फॉइल किंवा रॅप पेपर लावायचा आणि रात्रभर फ्रीझरमध्ये आईस्क्रीम सेट करून घ्यायची. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, त्यामुळे व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे फक्त 60 रुपयात.